नांदेडमधल्या मुखेड तालुक्यामध्ये वाहून गेलेल्या 9 पैकी 5 जणांचे मृतदेह सापडले तर उर्वरित 4 शोध आता सुरू करण्यात आलाय। आज नांदेडमधील मुखेड तालुक्यामध्ये रिमझिम पाऊस सुरू आहे, त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणाहून वाहून गेलेल्या 6 जणांचा शोध सकाळपासून सुरू करण्यात आलाय। दरम्यान हसनाळ गावातून वाहून गेलेल्या ग्रामस्थांच्या नातेवाईकांचा काल आक्रोश पाहायला मिळाला होता। तर मुखेड तालुक्यातील हसनाळ इथली पूर परिस्थिती निर्माण झाली होती। ती पूर परिस्थिती आता निवळली असून प्रशासनाकडून नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलंय, पण प्रशासनाकडून देण्यात आलेली मदत ही तुटपुंजी असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी वैभव बालकुंदे यांनी। नक्कीच आपण पाहिलं तर हसनाळमध्ये सकाळपासून पाऊस जे आहे ते आजही सुद्धा पडलेला आहे, त्यामुळे या ठिकाणचं जे मदत कार्य जे आहे ते काही वेळासाठी थांबवण्यात आलं होतं। त्यानंतर आता मदत कार्य झालेलं आहे, अनेकांचे घरं पडलेले आहेत, अनेकांचे जे साहित्य उपयोगी जे होतं ते सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। त्यामुळे गेल्या 3 दिवसापासून या ठिकाणचे जे लोक जे आहेत ते उपाशी पोटी जगतायत। आपलं जे राहिलेलं साहित्य जे आहे ते इतरत्र ठिकाणी हलवण्यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू आहे। सकाळपासून जे आहे ते प्रशासनाची जी यंत्रणा जी आहे ते त्याच्या पद्धतीनं काम करते, कारण नांदेड जिल्ह्यामधल्या विविध भागामध्ये अशा पद्धतीचं नुकसान झालेलं आहे। त्यामुळे जे एनडीआरएफची टीम असेल, मिलिटरी असेल, पोलीस असतील आणि महसूल विभागाचे लोक असतील या ठिकाणी येऊन सकाळपासून जे आहे ते मदत कार्य करत आहेत। आपल्यासोबत या ठिकाणचे काही ग्रामस्थ आहेत, आपण त्यांना विचारूया। काय सांगाल भैया की कशा पद्धतीचं नुकसान झालं होतं आणि सकाळपासून आता काय परिस्थिती आहे? परवा दिवशी रात्री 1:30च्या सुमारास पाऊस आला, अचानक या ठिकाणी पूर आला आणि गावाला विळखा घेतला। त्यामध्ये नागरिकांना घराच्या बाहेर पडणं सुद्धा मुश्किल झालं, पण एकूण सांगण्यामध्ये ते सर्व काही लोक घराच्या बाहेर आले आणि त्यामध्ये 5 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि त्या डेड बॉड्या काढल्या 3 काल काढल्या आणि आज 2 डेड बॉड्या निघाल्या। कारण काय, पाणी घरांच्या वरपर्यंत पोहोचलं होतं। घरांच्या बाहेर माणसाला न निघता आल्यामुळं ती माणसं तिथं अडकली आणि त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला। पण यंत्रणा ही जी आहे, प्रशासनाकडून जी यंत्रणा येणारी होती ती यंत्रणा अतिशय संत गतीने या ठिकाणी काम करत आहे। जे लोकांना पाहिजे, ज्या वेळेस ही गळभरणी होती, या लेंडी प्रकल्पाची गळभरणी होती, ती गळभरणी करण्यासाठी जो अट्टास या प्रशासनाने या ठिकाणी केला, पोलीस यंत्रणा लावून या ठिकाणी या लोकांना हटवून ती गळभरणी केली, त्याच पद्धतीनं ही जी इथं स्थानिक लोक राहत होती गावामध्ये त्या लोकांना त्यांनी राहण्याची, निवाऱ्याची, पाण्याची व्यवस्था या ठिकाणी उपलब्ध करून दिली नाही। मग अशामुळं या लोकांना घराच्या बाहेर सुद्धा पडता आलं नाही, त्यांना निवाऱ्याची व्यवस्था झाली नाही आणि प्रशासनाने एवढं होऊन सुद्धा 48 तास उलटून गेले। पण या ठिकाणी आज आपण आता बघू शकता, तुमच्या मीडियाच्या माध्यमातून आम्ही सांगू शकता की बाबा या ठिकाणी एकाही माणसाला इथं पेंडॉल घालून किंवा टेंट मारून साध्या पद्धतीने त्या ठिकाणी राहण्याची, खाण्याची आणि निवाऱ्याची, त्या लोकांना कपडे सुद्धा नाहीत, कपडे घरचे म्हणजे जे काही वस्तू असतील आपल्या उपयोगी वस्तू त्या सर्व त्या पाण्यामध्ये उद्ध्वस्त झाल्या। घरांच्या प्रशासनाकडनं सांगण्यात आले की तुम्हाला राहण्यासाठी काही पत्र्याची टेंट वगैरे मारून देण्यात आलेले आहेत, काय आहे का फक्त दिखावा आहे? हा सर्व दिखावा आहे, ओरिजिनल म्हणजे काही केले नाही। तिथं 25 लोकांचे जर टेंट मारत असतील, पत्र मारत असतील तर या ठिकाणी 200 ते 250 लोक असतात। मग 250 लोकांना राहण्यासाठी 25 पत्रामध्ये काय राहणं होते?